गुड इव्हनिंग फ्रेंड्स. वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष डिपार्टमेंट अंतर्गत तब्बल 1107 जागेसाठी जाहिरात आली होती मित्रांनो. त्याचं टाइम टेबल वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे की एक्झाम कधी होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो की एकूण किती जागा आहे, कोणते कोणते पदासाठी हे जागा आहे मित्रांनो, आणि एक्झाम कधी होऊ शकते. तर सर्व डिटेल्स बघणार आहे मित्रांनो. तर करूया व्हिडिओ. बघा, वैद्यकीय शिक्षण मुंबई डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती आहे मित्रांनो. 1107 जागेसाठी भरती आहे. आणि बघू शकता वरती मी दिलेलं बघा, दिनांक 18 सप्टेंबर 2025 ते 29 सप्टेंबर 2025 दरम्यान 3 सत्रामध्ये एक्झाम घेण्यात येणार आहे मित्रांनो. तर बघू शकता कोणत्या कोणत्या पदासाठी एक्झाम होणार आहे. ग्रंथपाल, आहार तज्ज्ञ, समाजसेवा अधीक्षक, वैद्यकीय डिपार्टमेंट, प्रयोगशाळा, ECGचा सहाय्यक ग्रंथपाल, औषध निर्माता, प्रयोगशाळा सहाय्यक, एक्सरे टेक्निशियन्स, लघुलेखक, वाहन चालक, अशा वेगवेगळ्या पदासाठी ही जाहिरात आहे मित्रांनो. तर याचा जो एक्झाम होणार आहे मित्रांनो, 3 सत्रामध्ये एक्झाम होणार आहे. तर बघा काय अपडेट आलेले आहे. बघू शकता 19/8/2025 ला अपडेट आलेले मित्रांनो. आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष सरळ सेवा भरती 2025. बघा काय सूचना दिलेल्या बघा, काय अपडेट आलेले बघू शकता तुम्ही. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय संलग्नित रुग्णालयातील घटक तांत्रिक अतांत्रिक वर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता स्पर्धा परीक्षा 2025 आयोजित करण्यात आलेली आहे बघा. तर सदर स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर दिनांक 18 सप्टेंबर 2025 ते 29 सप्टेंबर 2025 या दरम्यान 3 सत्रामध्ये घेण्यात येणार आहे मित्रांनो. तर बघू शकता कधी 18 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान 3 सत्रामध्ये एक्झाम घेण्यात येणार आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही ही एक्झाम तुम्हाला मेसेज येईल मित्रांनो. एक तर मेल येईल, नंतर एक मेसेज येईल तुम्हाला हॉल तिकीटबद्दल. कधी तुम्हाला प्रवेशपत्र भेटेल, कधी उपलब्ध होईल बघा. एक्झामच्या 10 दिवस अगोदर तुम्हाला, 7 ते 10 दिवसच्या अगोदर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे मित्रांनो. तर आता बघा मित्रांनो की भरपूर जागा आहे मित्रांनो. 1100 तब्बल जागा आहे. टेक्निकल नॉन टेक्निकल पदासाठी आहे आणि खूप मोठी संधी आहे मित्रांनो. कारण की बरेच कॅन्डिडेट अगोदर जॉईन झालेले काही काही पदासाठी. तर MPSCची पण एक्झाम झाली होती, तर त्यामध्ये पण वेटिंग आहे. अगोदरच्या जे कंबाईंडची एक्झाम असेल, दुसऱ्या पण एक्झाम असेल मित्रांनो, तर अशा भरपूर एक्झाम झालेले आहेत जेणेकरून बरेच विद्यार्थी तिथं सिलेक्शन झालेले मित्रांनो, पण अजून त्यांची जॉईनिंग झालेली नाही, वेटिंगवरती आहेत. पण ते MPSC एक्झाम म्हणजे MPSCची जे पोस्ट आहे ते सोडून इकडे येणार नाही मित्रांनो. तर असं शक्यता कमी चान्सेस आहे मित्रांनो. तर ही एक सुवर्ण संधी आहे तुम्हाला, जेणेकरून आता एक तुमच्याकडे बघा 1 महिना बाकी आहे मित्रांनो. पकडा तुम्ही 1 महिन्याचा बाकी तुमच्याकडं, जर तुम्ही अभ्यास करत असाल, पण टेक्निकने अभ्यास करा मित्रांनो. जेवढं तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताल तेवढं तुमचं रिझल्ट येण्याचा चान्स आहे मित्रांनो. कारण की बरेच मुलं काय करतात, फक्त रीड करतात. बुक रीड करून बेनिफिट होत नाही मित्रांनो. क्वेश्चन पेपर तुम्ही अनालाइज करा की कसे पेपर आलेले अगोदर 4-5 वर्ष अगोदरचे तुम्ही पेपर बघा, कशा प्रकारे क्वेश्चन विचारले गेले, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आणि क्वेश्चन पेपरचे जेवढे जेवढे प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं बेनिफिट होईल मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा विसरू नका. थँक्यू, बाय फ्रेंड्स.